तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि अजितदादावर प्रेम करणारे अजितदादा प्रेमी मतदार बंधू भगिनी, मी तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी. मी आपल्याला या माध्यमातून आव्हान करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की आपण आता येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 20 तारखेला जे तुळजापूर तालुक्यामध्ये मतदान होणार आहे विधानसभेचं, त्या मतदाना दिवशी आपण घराच्या बाहेर पडावं आणि मतदान करावं. आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार माननीय श्री आमदार राणा जगजितसिंग पाटील उभे आहेत. त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. त्यांचं चिन्ह आहे कमळ. त्या कमळाचं चिन्ह समोरील बटन दाबून आपण त्यांना भरमसाठ मताने विजयी करायचं आहे. मित्रांनो, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, बूथ प्रमुखांना मी आवाहन करतो की मी आजपर्यंत कमीत कमी 70 बूथ किंवा आपल्या बूथ प्रमुखांना भेटलेलो आहे. 25-30 गावामध्ये मी फिरलेलो आहे. मला असं जाणवतंय की आज राणादादांची लाट आहे. महायुती सरकारने जे काम केलेलं आहे त्या कामाच्या बदल्यामध्ये लोक आज मतदानाच्या रूपानं दादाला परतफेड करणार आहे. तरी आपण माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, बूथ प्रमुखांना विनंती आहे की आपण 20 तारखेला सकाळी लवकर उठून मतदानासाठी घराबाहेर काढायचं आहे. बूथ पर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं आहे. आज आपण एका ऐतिहासिक विजयाकडे चाललेलो आहोत असं मला दिसतंय, कारण भरघोस मताने आपण विजयी होणार आहोत. राणादादाचं कार्य जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. तुळजापूर तालुका असेल, तुळजापूर शहर असेल, इथे दादाने जे भरमसाठ निधी आणलेला आहे, आजपर्यंत कुणीही आणलेला नाही एवढा निधी आज दादाने आणलेला आहे. आज प्रसाद योजनेच्या माध्यमातून 1400 कोटी रुपये दादा आणत आहेत. तुळजापूर शहरासाठी आजपर्यंत जवळपास 300-400 कोटीचा निधी दादाने आणलेला आहे. मंदिर विकासासाठी आता 56 कोटीची कामं मंदिरमध्ये चालू आहेत. आज तुळजापूर शहरामध्ये जवळजवळ 200 कोटीची विकास कामं सुरू आहेत. नळदुर्ग भागामध्ये आज जवळजवळ 100-125 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. आणि मी ज्या ज्या गावामध्ये फिरलो त्या गावामधील नागरिक असतील, तिथलं मतदार असेल, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्या लोकांनी सांगितलं की दादाने नाही म्हणलं तर एक सभागृह आमच्या गावात दिलंय, नाही म्हणलं तर एखादा रस्ता केलाय. त्यामुळे दादा विकास पुरुष आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. आणि ही पुढची पंचवार्षिक दादांनाच द्यायची आणि सगळ्यांची एकच मागणं आहे की दादा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजे. मी आपल्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, अजितदादा प्रेमींना एकच विनंती करतो की दादांना आपण भरमसाठ आणि ऐतिहासिक विजय मिळवून देऊ, जेणेकरून आपले आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आपलं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राणादादाला निवडून द्यायचंय, भरघोस मताने निवडून आणायचंय, ऐतिहासिक विजय आपल्याला संपादन करायचा आहे. एवढंच आपल्याला आव्हान करतो.